हाय अर्चना. ही माझी पहिलीच वेळ आहे तुझ्याबद्दल असं बोलायची पब्लिकली. आणि बाकीचे लोक जेव्हा असे सोशल मीडियावर आपल्या बायकोच्या वाढदिवसाला किंवा किंवा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला असं बरंच काही लिहितात, ते मलाही वाटायचं तुझ्याबद्दल असं काहीतरी मस्त लिहावं वगैरे. तुलाही कधी वाटलं असेल की राकेशने काही लिहिलं नाही माझ्याबद्दल, पण ते मला जमलं नाही. ठीक आहे, आज तुझा 50वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने मला आज संधी मिळाली. तर खरं असं आहे ना की असं मी तुला वेगळं काय सांगावं, किंवा मी काय सांगावं तू काय ऐकावं, किंवा तू काय सांगावं आणि मी काय ऐकावं, असं आपल्यामध्ये असं काही नाही आहे. कारण आपला सहवासच एवढा जुना आहे. म्हणजे जेव्हा तू मला भेटलीस तेव्हा तू 17 वर्षाची होती आणि मी 18 वर्षाचा होतो. म्हणजे आपण दोघेही मायनर होतो. आणि आज तुझा 50वा वाढदिवस आहे, म्हणजे 33 वर्ष आपण एकत्र आहोत. आपला लग्नाचा वाढदिवस यावर्षी 25वा वाढदिवस झाला, म्हणजे 25 वर्ष लग्नाला झाली. त्यामुळे असं म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत आहेत एक दुसऱ्यांच्या. स्वभाव आपले एक दुसऱ्यांना चांगले माहिती आहेत. तुझ्याबद्दल बोलायचं म्हणजे मी 1-2 गोष्टी इथे शेअर करू शकतो. की काय की आता हा 50 वर्षाचा जर तुझा आढावा घ्यायचा झाला तर बघ, या 50 वर्षात माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात 2दा-3दा मोठे डाऊनफॉल आले. पण त्यावेळी मला त्या स्टेजमधून बाहेर काढणारी तूच होतीस. म्हणजे तुझा सपोर्टशिवाय मी तिथून बाहेर पडूच शकत नव्हतो. तर त्या त्या स्टेजमधून बाहेर पडण्यात तुझा एवढा मोठा सपोर्ट आहे, हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे फक्त. पण ठीक आहे, ते दिवस गेले. आता मी जे काही आहे आजोबा, ते तुझ्यामुळेच आहे. अजून काय सांगायचं होतं मला, हे एक झालं. हां, दुसरं एक गोष्ट सांगायची होती की बघ, या 50 वर्षात म्हणजे 50 तुझं वय झालं आणि लग्न झाल्यावर 25 वर्ष, तू माझ्या आणि ओमसाठी भरपूर काही केलं आहेस. म्हणजे घर सांभाळणं, घरातल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं, ओमची काळजी घेणं. बराच वेळ तू ओमसाठी आणि माझ्यासाठी दिला आहेस तुझ्या आयुष्याचा. तर माझं तुला एक सजेशन राहील की आता 50 वर्ष झाली, आता तरी थोडी तू स्वतःसाठी अशी जग, स्वतः मजा कर, बाहेर पड, काहीतरी नवीन शिकायचं असेल, तुझे छंद काय असतील, तू ते ते त्याच्यासाठी थोडा वेळ दे. बाहेर जरा फिरायला जा, मैत्रिणी बनव, मजा कर. या सगळ्या गोष्टी तू कराव्या अशी माझी खरं मनापासून इच्छा आहे. राहिलेलं आयुष्य तू मस्त काढ एकदम. आता ओम पण मोठा झाला आहे, त्यामुळे त्याचंही टेन्शन नाही आहे. त्यामुळे तू स्वतःसाठी वेळ खर्च कर. तू आमच्यासाठी भरपूर वेळ दिलास. तो झिम्मा पिक्चर आहे ना, ज्याच्यामध्ये बघ, तुला खूप आवडतो तुला तो पिक्चर, तू 2दा-3दा बघितला, ज्याच्यामध्ये सगळ्या बायका मिळून कुठे फॉरेन टूरला जातात, मज्जा करतात. मला वाटतं तसं तू करावं कुठेतरी. मस्तपैकी लेडीज टूर वगैरे असतात ना, त्याला तू जावं, मस्त एकटी फिरावं, मजा करावी. खरंच असं मला मनापासून वाटतं. ते तू आता सगळं हे कर. आणि थोडीशी डिमांडिंग हो. काय असं आहे ना की तू काहीच डिमांड करत नाही माझ्याकडे, काहीच नाही. इतक्या वर्षात तू मला काही मागितलंसच नाही. आणि म्हणजे त्याचा फायदा मला होतोच. पण आता असं मला वाटतं की खरंच काही लोकांना असं डिमांडिंग बायको असेल की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तर त्यांना त्रास होतो. पण माझ्याकडे असं आलं की मला असं वाटतं की तू काहीतरी माझ्याकडून डिमांड करावी. काहीच नाही तर पाणीपुरी, भेलपुरी, राकेश मला आज खायला घेऊन चल, राकेश मला इथे फिरायला घेऊन चल, तिथे जाऊया, इथे जाऊया, हे पाहिजे ते पाहिजे, तर तू कधी बोलतच नाही. तर थोडी डिमांडिंग हो. कारण तुझ्या स्वभावाप्रमाणे तू इतके वर्ष ज्या प्रकारे माझं घर चालवलं, काटकसर म्हणा, किंवा ओमचं संगोपन, किंवा माझी ज्याप्रमाणे काळजी घेते, हे सगळे तुझ्यात झालेले संस्कार आहे. त्यासाठी तुझ्या आई, बाबा, अजय यांचा मी खरंच ऋणी आहे. कारण की तुझ्यावर झालेल्या संस्कारांमुळेच आज माझंही घर एकदम व्यवस्थित चालतं आहे, घरी चांगलं सौख्य आहे. तर हे सगळं क्रेडिट तुझ्या आईबाबांना सुद्धा आहे.
तुझ्यावर झालेले संस्कार. ठीक आहे. अजून हां, ठीक आहे. अजून काही बोलायचं तर मी तुला आता नंतर बोलतो, कारण की व्हिडिओ खूप लांब होत चालला आहे. राहिलेल्या गोष्टी व्हिडिओच्या व्यतिरिक्त. ठीक आहे. तर व्हिडिओच्या शेवटी मी तुला तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा आणि स्वामी चरणी ही प्रार्थना करतो की तुझं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, चांगल्या आरोग्याचं, सुदृढ आणि निरोगी असं जावं. तुला उदंड आयुष्य लाभो. सदैव तू आनंदी राहो, हसत खेळत राहो. या तुला वाढदिवसा दिवशी शुभेच्छा. हॅपी बर्थडे अर्चना. आणि शेवटी जाता जाता ॲज ऑलवेज माझं एक गाणं, तुला नको असेल तरी. हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते, अगर तुम न होते. पुढचं म्हणत नाही, मला माहिती आहे तुला माझा आवाज बिलकुल आवडत नाही. ठीक आहे. बाय बाय अर्चना. हॅपी बर्थडे वन्स अगेन.